करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी शाळेत 6 विद्यार्थिनींना उंदरानं चावा घेतल्याची घटना 16 जुलै रोजी घडली होती। या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला। या घटनेची चौकशी सुरू असून पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी सांगितलं। करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी शाळेत रात्री झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना उंदरानं चावा घेतल्यानं एकच खळबळ उडाली होती। 16 जुलै रोजी ही घटना घडली असून यानंतर पालकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल आणि वसतिगृहातील अस्वच्छतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता। जिल्हा परिषद प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत। जखमी विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले असून असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी सांगितलं। शिंगणापूर स्पोर्ट्स स्कूलचा विषय होता, त्याबाबत आम्ही टीम्स फॉर्म करून अधिकाऱ्यांनी पाहणी केली। मी स्वतः गेले, अध्यक्ष मॅडम गेले, त्याच्यासाठी सभापती मॅडम गेले आणि तिथे जे प्रॉब्लेम्स होती, आता काय झालं होतं की काही 1 महिन्याच्या आसपास शाळा बंद होती सुट्टीसाठी। त्याच्यानंतर आत्ताच नुकत्याच विद्यार्थी आले होते आणि तेव्हा अशी घटना जेव्हा समोर आली तर त्याच्यानंतर आम्ही लगेच तिथे पेस्ट कंट्रोल करून घेतले। जे मायनर रिपेअर्सचे वर्क्स अजून लक्षात आले, कारण की अगोदर आम्ही रिपेअर्स करून घेतले होते, पण काही गोष्टी जेव्हा मुलं प्रत्यक्ष राहायला सुरू करतात किंवा पाऊस जेव्हा सुरू होते तेव्हा काही गोष्टी छोटी लक्षात येतात, तर ते आम्ही मागचे 4-5 दिवसात सगळी करून घेतले आहे। प्रशासनाने त्याची गंभीर घटना आहे त्याची दखल घेतली आहे। योग्य उपचार सगळे विद्यार्थ्यांना देण्यात आला आणि पुढे असा काही होऊ नये त्याच्यासाठी सगळी दक्षता आम्ही घेतो आहे। प्रशासनाकडून आता नेमक्या काय उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत हे बघावं लागेल।